नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम मऊ लुसलुशीत अशी साबुदाण्याची खिचडी। तर आज माझ्या मिस्टरांचा उपवास होता, त्यामुळे मी बनवलेली आहे रविवार। इथे शाबू छान मस्त असा आपला भिजलेला आहे। मी रात्रीच भिजत घातलेला आहे आणि शाबू कसा भिजवायचा त्याचा देखील मी नंतर व्हिडिओ टाकेन। आता माझ्याकडनं टाकला गेला नाही आहे, तो माझ्या लक्षात नाही, विसरून गेले। तर आता इथे आपली कढई देखील छान मस्त गरम झालेली आहे। त्यामध्ये मी तेल टाकले आणि इथे हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून टाकलेल्या आहेत। तुम्ही कुटून टाकल्या तरी चालतील, पण इथे जास्त टाकलेल्या आहेत। तर ह्या मिरच्या माझ्या तिखट नाही आहेत, बिगर तिखटाच्या। तुम्हाला जसं पाहिजे तशा तिखट जसं पाहिजे तसं तुम्ही टाकू शकता। तर आता बटाटे देखील मी इथे टाकून हलवून घेतलेला आहे। त्यानंतर इथे मीठ टाकायचं। मीठ टाकल्याने काय होतं की आपले बटाटे जे आहेत ते छान शिजतात पण पटकन, आणि बटाट्यांना देखील मीठ लागलं तर ते खायला देखील टेस्टी लागतात। तर इथे 2-3 मिनटं अगदी झाकण ठेवून मी कमी गॅसवरती शिजून दिलेले आहेत। आता मस्त आपले बटाटे शिजलेले आहेत। त्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर त्याच्यामध्ये हे भिजलेला शाबू टाकून घ्यायचा आहे। शाबू टाकला की त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, आता इथे मी बारीक होतं माझ्याकडे, मी तेच टाकलेलं आहे। तुम्ही मोठं टाकलं तरी चालते, खूप टेस्टी लागते मोठं टाकलं तरी, आणि बारीक टाकलं तरी खूप टेस्टी लागते। आता ह्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं मीठ देखील टाकायचं आहे। अगोदर आपण टाकलेलं आहे, पण त्यानुसार मग नंतर टाकायचं आहे, चवीनुसारच। आता परत 5 ते 10 मिनटं अशी मी कमी गॅसवरती मी शाबू ठेवलेला होता। थोडासा लागलेला आहे, काय हरकत नाही, मिक्स होऊन जाते आपला। तर अशा पद्धतीने हे छान आणि मऊ लुसलुशीत असा आपला शाबू झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू